मुंबईत आल्यावर प्रत्येकजण दोन ठिकाणी आवर्जून भेट देतात। एक म्हणजे गेटवे ऑफ इंडिया आणि दुसरं म्हणजे ताज हॉटेल। प्रत्येकजण या ठिकाणी फोटो काढल्याशिवाय राहत नाही। आज गोष्ट याच ताज हॉटेलची। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। माझी मुंबई ही निराशेची नाही तर आशेची भूमी आहे। इथे एक असं हॉटेल असावं जे जगभरातील येणाऱ्या लोकांचं स्वागत करेल। जमशेदजी टाटा यांच्या मुंबई प्रेमातूनच देशाला पहिला लक्झरी हॉटेल मिळालं, ज्याचं नाव आहे ताज महाल पॅलेस। 1890च्या सुमारास भारत ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता। यावेळी जमशेदजी टाटा यांना मुंबईतील वॉटसन हॉटेलमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं, कारण तिथे भारतीयांना प्रवेश दिला जात नव्हता, फक्त ब्रिटिशांना प्रवेश होता। या गोष्टीने जमशेदजी टाटा यांचं मन दुखावलं गेलं आणि त्याचा बदला म्हणून त्यांनी एक आलिशान हॉटेल बांधण्याचा निर्णय घेतला। ताज हॉटेलचे बांधकाम 1898 मध्ये सुरू करण्यात आले आणि 5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 16 डिसेंबर 1903 रोजी हॉटेल अधिकृतपणे पाहुण्यांसाठी खुलं करण्यात आलं। हे देशातील पहिलं हॉटेल होतं ज्यामध्ये अमेरिकन पंखा, जर्मन लिफ्ट, तुर्की बाथरूम आणि इंग्रजी बटलर होतं। 1914 ते 18 या काळात जगाने पहिल्या महायुद्धाचा सामना केला। त्यावेळी या ताज हॉटेलचे रूपांतर 600 खाटांच्या हॉस्पिटलमध्ये करण्यात आले। एकेकाळी ताज हॉटेलच्या खोलीचे भाडे हे फक्त 30 रुपये होते, मात्र आता एका मुक्कामासाठी 30,000 रुपये मोजावे लागतात। ताज हे फक्त एक हॉटेल नाही तर जमशेदजी टाटा यांच्या प्रेमाचं एक उदाहरण आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।